हॉटेल सवाई मल्हार, अस्सल मराठमोळं, बँक्वेट हॉल, एसी नॉन एसी, मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल, जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीत एक नंबरचा पक्ष राहिलेल्या जिजाऊने आढावा बैठकीत शहापूर विधानसभा लढविण्याचे जाहीर केले। महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे। शहापूर तालुक्यात देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिजाऊ संघटनेच्या वतीने गुरुवारी सायंकाळी 6 वाजता वैश्यवाणी समाज हॉल शहापूर येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला तालुक्यातील जिजाऊची नारी शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होती, तर शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते। या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक तथा जिजाऊ संघटना संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सामान्य कुटुंबातील स्त्री किंवा पुरुष उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत उभे करून त्याला 100% निवडून आणणार असे जाहीर करत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले। नुसता जिजाऊचा उमेदवार नसून शहापूरकरांचा उमेदवार असेल असा विश्वास शहापूरच्या जनतेला दिला। या आढावा बैठकीत निलेश सांबरे यांनी भगवान वेखंडे यांची शहापूर तालुका मुख्य समन्वयकपदी, कमलाकर भोईर यांची मुख्य संघटकपदी निवड केली, तर जिजाऊ संघटनेचे शहापूर तालुका प्रमुख हरेश पष्टे यांचे प्रमोशन करून त्यांना शहापूर विधानसभा प्रमुख पद बहाल केले। या बैठकीत कुणबी सेनेचे तालुका अध्यक्ष दिनेश निमसे यांनी जिजाऊ संघटनेत जाहीर प्रवेश केला असून त्यांची जिजाऊ संघटनेच्या शहापूर तालुका प्रमुख पदी निवड केली। लोकसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा क्षेत्रात एक नंबरचे स्थान पटकावलेल्या जिजाऊने नवसंजीवनी घेत या संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे आणि येऊ घातलेल्या सर्वच निवडणुका जिजाऊ लढणार व जिंकणार असे ठणकावून सांगितल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले। काय सांगाल, आता आज तुमच्या शहापूर तालुक्यामध्ये जिजाऊ संघटनेची आढावा बैठक होती आणि यामध्ये तुमच्या पदाधिकारी सांगितलं अनेक पक्षांसाठी युती करण्यास तयार आहेत, काय सांगाल यामध्ये? जे युती करतील त्यांचा आम्ही स्वीकार करू, परंतु 1980 पासून ज्यांच्या ताब्यामध्ये शहापूरचं नेतृत्व आहे, जे शहापूर मुंबईला पाणी देतं, जे शहापूर ठाण्याला भिवंडीला पाणी देतं आणि त्यांच्या बघितलं आपण का आसनगाव सारख्या शहरामध्ये दर आठवड्यातून पाणी येते किंवा 15 दिवसातून पाणी येतं, आरोग्याची समस्या भीषण आहे। त्यामुळे ते 2 उमेदवार सोडून येणाऱ्या सगळ्यांचा स्वागत केलं जाईल। नुसता जिजाऊचा उमेदवार नसेल तर शहापूरकरांचा उमेदवार असेल नक्कीच, असं मी सांगतो। आपण जे आता सध्याचे जे घटक पक्ष आहेत ते तर युती करणार असेल जिजाऊ संदर्भात, काय सांगाल तुम्ही? स्वागत करू त्यांचं आम्ही, परंतु उमेदवार तरुण तडफदार असेल। मी ज्याप्रमाणे सांगितलं, कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कामाचं लाच घेणारा नसेल, पर्सेंटेज घेणार नसेल, कोणाच्यात भांडणं लावणार नसेल, ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्यावरही खोट्या केसेस करणारा नसेल, एवढं नक्कीच सांगतोय। जी संकुचित वृत्ती आहे का 5 वर्ष मी 5 वर्ष तू, जे विरोधक आहेत त्यांच्यात भांडणं लावायचे, आता आपण बघितलं का डोळखाम भागामध्ये 2 समाजामध्ये वाद कसा लावण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना बाजूला ठेवण्यात येईल। आणि ते तर आम्ही जाहीर केलेले का अगदी ज्यांनी खोटे प्रचार केले का आदिवासी समाजाला भडकवण्याचं काम केलेले, या लोकांना राजकारणापासून पुन्हा शहापूर तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रातून आले। आपण जे आता गेल्या 40-45 वर्षापासून जी घराणेशाही पद्धत चालू आहे, अल्टून पालटून असे उमेदवार फक्त निवडून येतात, या संदर्भात जो तालुक्यामध्ये जो प्रश्न आहे, तिसरा पर्यायी उमेदवार पाहिजे। तिसरा पर्यायी उमेदवार स्ट्रॉंग तरुण शिकलेला देऊ, निर्व्यसनी देऊ, कारण हा वारकऱ्यांचा तालुका आहे। इथं मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे, मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे, जो शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा विचार करेल, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करेल, एज्युकेशन हब आणण्याचं स्वप्न बघेल, मेडिकल हब आणण्याचं स्वप्न बघेल। अगदी मी तर खासदार झालो असतं तर IT पार्क इथे आणलं असतं का इथल्या मानवांना भगिनीला नोकरीसाठी बाहेर जायला लागलं असतं। जातील 5 वर्ष हळूहळू, परंतु तोपर्यंत इथला आमदार म्हणून त्याची जबाबदारी असेल का इथे रोजगारी उपलब्ध केला जाईल। इथला कुठला तरुणी बाजूला भिवंडीला रोजगारासाठी 10,000 रुपये नाही जाणार आणि तिथले कमिशन खाणाऱ्या लोकांच्या मागे। शहापूरची विधानसभा लढवणं जिजाऊकडून कन्फर्म आहे एकदम आहे। एखाद्या पक्षाकडून जर त्या पक्षाला युतीसाठी तुम्ही मदत करण्याचं वेळ आहे तसं नाही का, दोर कापलेला आहे। आता दोर सगळ्या जनसामान्यांच्या हजारो लोकांच्या हातामध्ये, लाखो लोकांच्या हातामध्ये।
त्यामुळे लोकसभेला अस्तित्वाची लढाई होती कुणबी समाजाची. आता आदिवासी उमेदवार देणार आहात आपण, तर आपल्याला अधिक प्रयत्न करायला लागणार आहेत का? काय सांगाल आपण? आता तर उलटे आदिवासी समाज पण भरभरून मतदान केलं. आता त्यांनाही लक्षात आलं का त्या खोट्या बॉम्ब केल्या होत्या, कारण अनेक आमचे लाभार्थी खेड्यापाड्यावर जिजाऊ काम कुठे करते, जे गोरगरीब आदिवासी समाजामध्ये जास्त काम करते ना. आज नोकरीला लागलेले लोक आहेत. काल 79 लोक लागले. 79 मध्ये 79 आदिवासी समाजाचे आहेत. आणि या आजी माजी लोकांनी घरातलीच लोक लावलेले आहेत. तुम्ही बघा, घरातलाच पोरगा निवडून आला पाहिजे, आपलीच बहीण निवडून आली पाहिजे, अशा प्रकारचं काम केलं. माझाच मुलगा पुढे आमदार झाला पाहिजे. तर ते या गोष्टी जिजाऊ नाही करत. जिजाऊ जात पात धर्म नाही बघत. कधीही तुम्ही सांगा, कुठल्याही व्यक्तीला सांगा, म्हणजे अगदी भिवंडीमध्ये इतका मार खाल्यानंतरही आम्ही मुस्लिम समाजाला आदरार्थीच मानतो. कारण त्या मुस्लिम समाजाची चुकी नव्हती, त्यांना मोदींना विरोध करायचा होता, त्यामुळे त्यांनी आम्हाला नाही केला. सर, महाराष्ट्रामध्ये अद्यापर्यंत विधानसभा आहे, किती उमेदवार जाहीर केले जिजाऊंना? आपण 18 जागे आता तरी फायनल झालेले आहेत. तर अगदी पालघर जिल्ह्यातील 6, ठाणे भिवंडी लोकसभेतील 6, ठाणे शहर, मुंब्रा कळवा, त्याचबरोबर रत्नागिरीतले 2, राजापूर लांजा, रत्नागिरी, असं नगरमधला श्रीरामपूर आणि धुळ्यातला साक्री, असे 18 आता आपण फायनल केले. तर आणखीन 9 तरुण आपले विचार पटणारे चांगले उमेदवार भेटले, जे पैसा खाण्यासाठी नाही तर समाजाला सेवा देण्यासाठी असतील, तर अशा उमेदवारांचा आम्ही स्वीकार करून त्याच्या सीट लढवू. असं समजा गेले की जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी उमेदवार असला तिथे तुम्ही उमेदवार देणार नाही? भिवंडी ग्रामीणला उमेदवार दिला ना आम्ही भाऊ. भिवंडी ग्रामीणला दिला, कल्याण पश्चिमला दिला उमेदवार. असं काही नाही होणार. लाडकी बहीण योजनेचा काय परिणाम होणार नाही का आपल्या जिजाऊवर? आमची अपेक्षा ती असते का लाडक्या बहिणीला 1500 रुपयासाठी तुम्ही लाईनीत ठेवता आणि 6 कार्यक्रमाला बोलवता, त्यापेक्षा लाडक्या बहिणीला 15,000चं घर बसल्या काम देणारी जिजाऊ आहे. तुम्ही लाखो भगिनी बघा या मतदारसंघामध्ये. मी तर जाहीरपणे सांगतो का 1.5 लाख भगिनी या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये निलेश सांबरेच्या आहेत, जिजाऊच्या आहेत. त्यामुळे आमच्यावर कुठलाही इफेक्ट होणार नाही. ताईच्या पोटातल्या बाळापासनं कॅन्सरपर्यंतचे उपचार करणारी आपली जिजाऊ. जिजाऊचं स्वतःचं रुग्णालय, त्यांना शहापूरचं रुग्णालय नाही सुधारवता आलं किंवा कसाऱ्याचं नाही, तर त्यांची आणि आमची कशी बरोबरी होऊ शकते? कुणबी सेनेचे तालुका प्रमुख आज जिजाऊमध्ये येऊन त्यांचा पक्ष बनून तालुका प्रमुखपदी आज त्यांची निवड झालेली आहे. काय वाटतं? त्यांचं स्वागत आहे. एक चांगला उमदा कार्यकर्ता आमच्याकडे आलेला आहे. आम्हाला खूप आनंद वाटतो का असे निस्वार्थी नेतृत्व मोठमोठे आता प्रवेश करतायत. आणखीन 8-10 दिवसामध्ये आणखीन शहापूरचेही किंवा भिवंडीमध्ये अनेक लोक सहभागी होतील. एवढंच नाही तर आणखीन खूप मोठी मंडळी ती विविध पक्षाची आपल्या पक्षामध्ये विलीन होणार. शहापूरच्या कोणत्या पक्षाने तुम्हाला युतीसाठी बोलवलं? युतीसाठी तर सगळेच पक्ष बोलवतात, महाविकास आघाडीचा युती पण. परंतु आपल्याला आपल्या जिल्ह्याचं काय, आज आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री बाहेरचा असतो, ठाणा राहू दे किंवा पालघर राहू दे, आपल्या जिल्ह्याच्या विकासाबाबत कोणी ध्येय धोरण केलंय का ते सांगा. 100 पत्रांवर इंडोर्समेंट घेतलेले आहेत मी का शहापूरला रुरल रुग्णालय डॉक्टर द्या, शहापूरला कृषी उत्पन्न बाजार समिती द्या, शहापूरच्या रेल्वेचा प्रश्न लोकल वाढल्या पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला, रेल्वे स्टेशन सुशोभीकरणासाठी इंडोर्समेंट घेतलेत, एकही काम झालेलं नाही. शहापूरच्या पाण्याच्या प्रश्नही सांगितलं की शहापूरचंच पाणी भले गाळ काढा भातसा धरणाचं तानसा धरणाचं, परंतु शहापूरचंच पाणी शहापूरकरांना द्या. परंतु शासन आहे किंवा इथले ज्यांच्याकडे ध्येय धोरण नाही अशा चुकीच्या माणसांनी चुकीच्या प्रकारची पाण्याची योजना अवलंबली. आता तुम्ही ऐकलं का अगदी टाक्या पण बदलण्यात आल्या आणि त्या टाक्या बांधून पाईप टाकून करोडो रुपये खाल्लेले आहेत, परंतु पाणी अद्याप परत शहापूरकरांसाठी मिळालं नाही. त्यामुळे सध्या तरी आमचा कोणाच्या बरोबर आघाडी किंवा युतीच्या बरोबर जाण्याचा विचार नाही. सर, हे सध्याचे जे काही आमदार आहेत सत्ताधाऱ्यामध्ये विरोधीमध्ये ते अतिशय मातब्बर आहेत आणि समजा लोकसभेमध्ये जातीचं राजकारण झालं, 2 उमेदवार हे आगरे होते, 1 उमेदवार हा कुणबी समाजाचा होता, म्हणून शहापूर तालुक्यामध्ये जो 75,000चा जो आकडा आहे तो त्यामुळे पार पडलाय. आताची परिस्थिती विधानसभेला फार वेगळी आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही आता जे तुमच्या मनोगतामध्ये सांगितलं की बाबा 1.25 लाखाच्या आसपास मतदान होईल, हा दृढ विश्वास आहे ना. हा रिझल्ट तुम्हाला 23 तारखेला बघायला मिळेल. मी सांगितलं ना का असा कुठला गाव नाही का जिथे जिजाऊचा विद्यार्थी सरकारी नोकरीला लागलेला, असा कुठला घर नाही का जिथे जिजाऊचा रुग्ण किंवा लाभार्थी नाही. आणि तेव्हा प्रचाराला आमचे सगळे कार्यकर्ते मंडळी होते. आता स्वतः नेता त्यांच्याबरोबर कार्यकर्ता म्हणून काम करणारे आणि तेवढा तर फेस व्हॅल्यू माझा असेल ना 50,000 मतात शहापूरमध्ये. त्याच्यामुळे काय काळजी करू नका. 100% 1.25 लाख मताधिक्याने आमचा उमेदवार निवडून येईल. आम्ही जो उमेदवार देणार आहे त्याची पण ताकद बघणार आहेत. 10,000 का 20,000 लोक जमवणार आणि अशा माणसालाच आपण देणार, पण त्याची 10-20,000 मतं येतील. होईल गणित बरोबर आहे. जिजाऊकडनं तिकीट निवडणूक लढवायची. त्यांनी शनिवारी 11 वाजता जिजाऊ कार्यालयामध्ये शहापूरच्या यावं, त्यांच्या तिथे इंटरव्ह्यू घेतल्या जातील. इंटरव्ह्यू घेऊन सोमवार किंवा मंगळवारी आपला उमेदवार फायनल होईल. परंतु मी सर्व मतदारांना सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो
का आपण प्रचाराला लागा. प्रत्येकाने 200 माणसं, 300 माणसं, 500 माणसं कशी जोडता येतील, मतदार जोडता येतील यासाठी प्रयत्न करा. आपल्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचा. जो खरा लाभार्थी, आपण शासनाचे पैसे देऊन लाभ नाही दिलेला, हा समाज माझा आहे आणि समाजातील प्रत्येकाचं दुःख कमी करण्याचं काम जे जिजाऊमार्फत केलेलं आहे त्या प्रत्येकापर्यंत पोहोचा, एवढंच मी या निवेदनाद्वारे जाहीर करतो. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.